सर नमस्ते. नमस्ते. तुम्ही आता घुंगरू चित्रपट नवीन सुरू आता शूटिंग झाले, यस. त्याची ओढ लागली होती. हम्म. पाठीमागे आपण काही कलाकारांसोबत इंट्रोडक्शन केलं होतं. त्या बरोबर. ठिकाणी त्या कोल्हापूरच्या ताई आल्या होत्या. हा. तर त्यांची या ठिकाणी आपण मुलाखत घेतली घेतली. होती. त्यानंतर दुसरी एक मुलाखत झाली आणि आता ही तिसरी आता तुमचं शूटिंग झालेलं आहे. त्यात पूर्ण झाले. तर हे चित्रपट संदर्भात जो लघुचित्रपट आहे त्यात सगळ्यांना आता थोडंसं आकर्षण निर्माण झाले घुंगरू काय आहे. नक्कीच. तर हे जे शूटिंग होतं हम्म. हे कशा प्रकारे झालं नेमकं काय सांगाल? ही शूटिंग शिरूर पंचक्रोशीमध्ये समर्थ मंगल कार्यालय जे आहे गार्डन त्या ठिकाणी आमचं शूटिंग 2 दिवस चाललं होतं. या शूटिंगला जवळजवळ आमच्या या पंचक्रोशीमध्ये बऱ्याच मंडळींनी प्रतिसाद दिला. आमचे जे कलाकार होते 70-75 कलाकार होते. 2 दिवसाचं शेड्यूल होतं. तर ह्या सगळ्या आमच्या अगदी आनंदी वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, कुणावर दडपण नाही किंवा काही नाही, अशा वातावरणामध्ये शूटिंग चांगल्या प्रकारे पार पडलं. आणि याच्यामध्ये या शूटिंगसाठी काही मान्यवर लोक आले होते. आमचे एक सहकारी मित्र वसंतदादा जगताप म्हणून बेल्लेगावचे आहेत. त्यांची साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी मित्र विश्वासराव होते. त्यांचे दुसरे मित्र मधुकरजी कसाळ होते. आणि पुण्यावरनं सुद्धा आमचे काही मित्र आहेत, चित्रपट निर्माते दिग्दर्शक काळुराम ढोबळे सर होते. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्याकडे लोणावळ्यावरून एक विजय जोरी प्राध्यापक आहे, जोरी सर, तेही या ठिकाणी आले. अशा बऱ्याचशा मंडळींनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. त्याच्यामध्ये छोटी मोठी भूमिका केली. विशेषतः म्हणजे बारामतीवरून आमच्यावर प्रेम करणारे आमच्या प्रोडक्शनचे प्रसिद्धी प्रमुख आहेत राजेंद्र मोरे सर. ते 2 दिवस पूर्णतः इथं मुक्कामाला होते. त्यांनी छोटी भूमिका केली. अशा सगळ्या मातंबर लोकांचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर आमचे सांगली जिल्ह्यातून पार्लेकर सर आहेत. तमाशा क्षेत्रामध्ये फार मोठा त्यांचा अभ्यास आहे. ते या ठिकाणी होते. आणि जी मंडळी आमच्याकडे इथे येऊ शकली नाही परंतु त्यांचा आमच्यावर नेहमी हात आहे डोक्यावर, असे आमचे सहकारी मित्र मुंबईवरून जे वसंत पवार म्हणून एक माजी फौजदार आहे, त्यांनी आम्हाला फोनवर शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे पार्लेकर सरांना पण यायला वेळ मिळाला नाही, तर त्यांनी पण आम्हाला शुभेच्छा दिल्या. आणि निश्चितपणानं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये घुंगरू या चित्रपटाचं शूटिंग संपन्न झालं. आता हा जो लघुचित्रपट आहे याचं थोडक्यात तुम्हाला हे दाखवून द्यायचं की कलाकारच्या पाठीमागे काहीतरी पार्श्वभूमी असते, गरिबी असते किंवा काही अडचणी असतात. तर ह्या घुंगरूमध्ये मग आता लावणी असतील. हो. तर काय नेमक्या किती लावण्यात कुणी सादर केल्या? खरं तर हा चित्रपट घुंगरू करण्याचं जे माझं प्रयोजन जे आहे ना, हे 1 वर्षापासून होतं. त्यामध्ये बेलेचे आमचे मित्र वसंतदादा जगताप यांनी मला सांगितलं की राऊतजी तुम्ही काय करा, तमाशा प्रधान चित्रपट करा आणि त्याच्यामध्ये कलाकारांची ज्या व्यथा आहे त्या मांडा, जास्त प्रकर्षाने मांडा. आणि म्हणून त्यांचं ऐकलं आणि ह्या कामाला मी सुरुवात केली. तर खऱ्या अर्थाने काय असतं, कलाकारांचं जीवन काय आहे ते जीवन दाखवण्याचा आम्ही याच्या ठिकाणी छोटासा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक कलाकार या ठिकाणी आपली कला जीव ओतून करत असतो. परंतु आता मीडियाच्या माध्यमातून काय झाले, ती कला थोडी लोप पावत चाललेली आहे. लोक दुर्लक्ष करतात. पूर्वी आपण प्रत्यक्ष जाण्यासाठी हो काय होतं, पूर्वी करमणुकीची साधनं कमी होती. ज्यावेळेला आपण लहान होतो 70-75 दरम्यान दशकामध्ये, 80च्या दशकामध्ये, 90च्या दशकामध्ये अगदी पायी म्हटलं तरी 5-6 किलोमीटर जाऊन लोक तमाशा पाहायचे. काहींची साधनं सायकलवर असायची, काही बैलगाड्या करून जायची तमाशा पाहायला. आणि तमाशा म्हणजे वर्षातून एकदा येणारा तमाशा, त्याची चर्चा महिन्याभर चालायची. एकदा तमाशा येऊन गेला की असा झाला तसा झाला, ही गवळण चांगली झाली, त्या सोमाडीने काम चांगलं केलं, म्हणजे ते एक मनोरंजनाचं साधन त्यावेळेला तमाशा होतं. आता काय झालं, काही सेकंदामध्ये आपल्याला लक्षात आलं बाबा हा कार्यक्रम पाहायचा, फक्त आवाज साऊंड केला मोबाईलला, मला लता मंगेशकरांमध्ये गाणं ऐकायचं, मोहम्मद रफीचं ऐकायचं, तर लगेच 0 मिनिटामध्ये ते आपल्याला उपलब्ध होतं. त्यामुळे काय झालं, ही जी जिवंत कला आहे ना, ही मागं पडत चाललेली आहे. आणि ती जिवंत कला ही ऊर्जित अवस्थेला यावं, हे लोकांनी ती कला पाहावं या पाठीमागचा आपला हेतू आहे. आणि कलाकारांचं जीवन दाखवण्याचा आपण या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न असा केलेला आहे. याच्यामध्ये कोणी छत्रपती मंडळी काही फार मोठी पैशावाली लोक आहेत, तमाशा क्षेत्रामध्ये काम करत नाही कलाकार म्हणून, ही अगदी बहुजन समाजातली मंडळी आहेत आमची, की ज्यांचं जीवनच याच्यावर आहे की जर आपण एक दिवस काम नाही केलं तर घरची चूल बंद होईल, अशा पद्धतीचे हालाकीतले जीवन जगणारे कलाकार आहे. आणि त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आलेली, कारण ह्या डिजिटल जमान्यामध्ये सगळं वाद्य सुद्धा इलेक्ट्रॉनिक झालेले. आता ते ए नावाचं काय ॲप आलेले बघा, त्याच्यामध्ये गाणं टाकून दिलं का ते गाणं तयार होऊन बाहेर येतं. म्हणजे इथं तुम्हाला वाजवायचं काय नाही, हार्मोनियम नाही, पेटी वाजवायची नाही, ढोलकी वाजवायची नाही, पखवाज वाजायचं नाही, साऊंड सिस्टीमचा संबंध नाही. म्हणजे अशा प्रकारे काय होत चाललेलं आहे आधुनिक युगामध्ये, ही जी कला आहे, ही जी वाद्य आहे, हे सगळं लोप पावत चाललेलं आहे. आणि ही कला जिवंत
ठेवण्याचं छोट्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. निश्चितपणाने ह्या चित्रपटाला चांगले दिवस येईल असं वाटतं मला. तुम्ही चांगलंच काम करताय आणि आता हे सगळं करत असताना तुमच्या पाठीमागे दादा बराच भोज आला असेल तर हे सगळे जे कलाकार आले ते 17-80 म्हणतात, तर ते किती दिवस शूटिंग चाललं, कुठं चाललं आणि किती म्हणजे काय त्याची व्यवस्था कशी घेते सगळी? काय झालं, चित्रपट शूटिंग आपण 24-25 या तारखा होत्या, पण माझ्याकडे कलाकार 23 मुक्कामी आले होते. सांगली जिल्ह्यातून आले होते, काही पुण्यातून आले होते, काही नगर विभागातून आले होते. ते जो 70 ते 80 लोकांचं 2 दिवसाचं 3 दिवसाचं शेड्यूल होतं. त्यांचा सकाळचा नाश्ता असेल, चहा असेल, दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, तर हे सगळं जवळजवळ 70-80 लोकांचं जेवणाचं हे सगळं कार्यक्रमाचं नियोजन आपण केलं होतं. कुठल्याही कलाकाराला कुठली गैरसोय होऊ या ठिकाणी आपण करू दिलेली नाही. आणि अशा पद्धतीने सगळ्या कलाकारांनी जाताना पण आम्हाला सांगितलं की बरोबर सर तुम्ही चांगली व्यवस्था केली. आणि कलाकाराबरोबर प्रेम आणि हे निमित्त असतं बा, हे करत असताना अनेक महाराष्ट्रातले कलाकार येतात आपल्याबरोबर, त्यांच्याबरोबर बोलण्याचा आपल्याला आनंद मिळतो, त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात, आपले विचार त्यांना ऐकायला मिळतात. आणि महाराष्ट्रातून अनेक क्षेत्रातून या लोक आल्यानंतर या घुंगरू चित्रपटाची उंची नक्कीच वाढेल असं मला वाटतं. आता आम्ही अनेक तुमच्या वेब सिरीज वगैरे पाहिलं, तर ह्या चित्रपट जरा वेगळा आहे, यातनं तुमची वेगळी काही ओळख निर्माण होईल असं वाटतं? नक्कीच. कारण काय झालं, मी 5 वर्ष झालं काम करतो या क्षेत्रामध्ये. आतापर्यंत मी छोट्या मोठ्या सिनेमा लघु चित्रपट केले, परंतु घुंगरू हा चित्रपट असा आहे की माझ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे फिल्म झाल्या त्याच्यापेक्षा एक आगळं वेगळं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. कारण याच्यामध्ये 7 लावणे, असे जरी मोठ्याले थिएटर फिल्म जरी आपण पाहिल्या ना, तर याच्यामध्ये 7 लावणे घेण्याचं काम आतापर्यंत कुठल्या निर्मात्याने दिग्दर्शकाने केलं नाही. पण एक लघु चित्रपट असून मी स्वतः लिहिलेल्या लावण्या आहेत. त्याच्यानंतर ह्या लावण्या अशा वेगवेगळ्या ढंगाच्या आहेत, म्हणजे एकच प्रकारच्या नाही, उडती नाही किंवा बैठकी नाही, बैठकीची आहे, उडती आहे, खडी आहे, शृंगारिक आहे, अशा वेगवेगळ्या रसातून त्या लावण्या आपण सादर केलेल्या आहे. आता लावण्या आपण काय केलेले आहे, जे मल्हार स्टुडिओ पुणे, योगेश कांबळे आमचे मित्र आहेत, त्यांनी ते कंपोज केलेले आहे आणि याचं पार्श्वगायन कांता नलोड यांनी केलेलं आहे. तर या लावण्या आपण ज्यावेळेला करून घेतल्या त्यानंतर आपण ज्या 6 नृत्यांगना या ठिकाणी आणल्या होत्या, त्याच्यामध्ये रेश्मा प्रतिकार असतील, त्यानंतर आमच्या स्नेही प्राजक्ता माटे होत्या, उषा तासगावकर होत्या, लंका पाचेगावकर होत्या, त्यानंतर या ठिकाणी छाया लाखे होत्या, शोभा लाखे होत्या. तर अशा 7 नृत्यांगना होत्या. त्यांनी सगळ्यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलं. आमच्या शुभांजली थोरात होत्या श्रीगोंद्याच्या. उत्कृष्ट पद्धतीने या 7ही लावण्या चांगल्या केलेल्या आहे आणि तुम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून पुढे तुम्हाला दिसतील पण, असं मला वाटतं. या चित्रपटातून आता नेमका संदेश काय द्यायचा तुम्हाला प्रेक्षकांना संदेश असा द्यायचा की ही जी जिवंत कला आहे ना, जिवंत कला जी असते ना, म्हणजे याच्यामध्ये तुमचं वाद्य जे असतं, तुमचं गायन असतं, तुमचं हे सगळ्या ज्या गोष्टी, तमाशा प्रधान चित्रपट असा असतो का इथं डुप्लिकेट काहीच नसतं. जे काही प्रॉपर करावं लागतं आम्हाला, त्याच्यामध्ये ढोलकीवाला असेल, पेटी मास्तर असेल, त्याच्यामध्ये तो नृत्य असेल, हे कुठेही असं हे नाही का जे आम्ही पूर्वीप्रमाणे जे तमाशा होत होते त्याचप्रमाणे त्या धर्तीवर हा तमाशाच प्रधान चित्रपट आपण केलेला आहे आणि तो उद्याच्या नवीन वर्षामध्ये आपण प्रदर्शित करणारे नक्कीच निश्चितपणानं हा समाजाला आणि अशा ज्या कलारसिक आहे यांना तो आवडेल, नक्की आवडेल. आणि हा तुमचा चित्रपट लवकरच येईल अशी हो म्हणजे अगदी मी जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रदर्शित होईल हा चित्रपट. धन्यवाद. तुम्ही अतिशय चांगलं ह्या घुंगरू बद्दल निर्मिती केली आणि इथून मागं त्या तुमच्या काही जे प्रोजेक्ट होते ते चांगले आले. याच्यापेक्षा 10-100 पटीने हा प्रोजेक्ट मोठा व्हावा. 2 तासाचा सुमारे आहे, तर ते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चाली ढंगामध्ये आपलं सगळं पाहायला मिळणार आहे. जिवंत कला, खोटं काही नाही आणि खरे कलाकार तुम्ही तिथे आणले. असे कोणतरी काम करतंय आणि ते आता करणारे नवीन असं कोण नाही, तर जे कलाकार आहेत त्यांनाच तुम्ही त्या ठिकाणी घेतलंय. आम्ही पाहिले सगळ्या त्या लिस्ट मध्ये तुमचे जे आतापर्यंत प्रोजेक्ट झालेत, आता ह्याही प्रोजेक्टला ह्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला प्रेम खंडा सगळ्यांच्या वतीने तुम्हाला भरभरून असे शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. धन्यवाद सर.